सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि हे गुरुवारचं माझं सकाळचं रुटीन आहे. तर दर गुरुवारी मी उंबरठ्याला लेपन करत असते, हळदीचं लेपन. हे केलं ना घरात एकदम शांत आणि एकदम छान वाटते. काय माहिती, पण गुरुवारी मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण हे केलं पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यापासून आपले भरपूर फायदे आहेत. ते पुढे सांगते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आता सुरुवातीला ना माझं सकाळचं सगळं चहा वगैरे सगळं झालेलं होता आणि त्याच्यानंतर जे काय रोजचं रुटीन आहे ना ते पण मी करून घेतलेलं होतं. रुटीन म्हणजे फरशी वगैरे सकाळ सकाळी पुसून घेतली. गुरुवार म्हटलं ना तर सकाळी मी कधीच असं म्हणजे उंबरठा लेपन करायच्या अगोदर फरशी वगैरे पुसून घ्यायची. तर मी आता तुम्हाला सांगते उंबरठा लेपन का करायचं आणि कशासाठी करायचं आणि त्याने आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतात, आपल्या जीवनामध्ये काय बदल होतात. तर ते तुम्हाला म्हणजे मी अनुभवलेलं आहे, जेवढं मला मी तुम्हाला सांगत आहे. तर जास्त दिवस काय झाले नाहीत, गेले 2 ते 3 वर्ष झालं हे मी करते. तर तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल झालेला आहे आणि आपल्याला ते अनुभवायला भेटतं. ज्यांच्या म्हणजे बाबतीत असं झालेलं आहे की आपण ज्या ज्या गोष्टी करतो अशा काय धार्मिक, तर त्याच्यापासून आपल्याला खरंच काय म्हणजे आपल्या आयुष्यात बदल होतात का, तर 100% होतात. जर आपण एखादी गोष्ट मानली आणि ते जर आपण व्यवस्थित सगळं केलं तर 100% बदल होतात. तर हे लेपन केल्याने आपल्याला आयुष्यात ना म्हणजे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आणि त्याच्यानंतर जे काय आपलं पितृदोष म्हणा आणि आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह काय गोष्टी आपल्या घरात असतात पण आपल्याला माहिती नसते. जरी आपण समजा आपल्या घराची वास्तुशांती केलेली असली किंवा एखाद्या वेळेस काही कारणानं राहिलेली असली किंवा काय एखादी थोडीशी, आता सगळ्याच गोष्टी घरात पॉझिटिव्ह असतात असं नाही, काही काही वस्तू निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आपल्या घरामध्ये असतात पण आपल्याला माहिती नसते की काय म्हणजे थोडंसं भंगारचं सामान म्हणा काय काही असं काही असते आणि आपल्याला त्याच्यामधनं निगेटिव्ह एनर्जी येत असते आणि आपल्याला ते म्हणजे माहिती नसते की नेमकं कशामुळे होतंय. तर ते ना आयुष्यावर आपल्या कसा परिणाम होतोय. तर आपल्या घरात म्हणजे जास्त करून लक्ष्मी टिकत नाही. लक्ष्मी टिकत नाही म्हणजेच म्हणजे असं थोडं आपलं आर्थिक परिस्थिती खालावते, म्हणजे थोडं पैशा पाण्याचा प्रॉब्लेम होणं किंवा आपलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती केलं तर कुठल्याही आपलं ह्याच्यामध्ये व्यापार व्यवस्थेत आपल्याला व्यवस्थित म्हणजे हे होत नाही. म्हणजे जेवढं आपल्याला आपण कष्ट करतो ना तेवढं आपल्याला फळ भेटत नाही आणि आपण आपल्याला तर असं वाटत असतं की आपण एवढं कष्ट करतोय तर तसं फळ कसं काय भेटत नाही आपल्याला. तर मग खरं जे मानतंय ना त्याला सगळ्या गोष्टी असतात, जे मानत नाही त्याला काही नसते असं मला वाटतंय. तर आपण जर व्यवस्थित लक्ष देऊन जरा बघितलं तर धार्मिक गोष्टी सुद्धा केल्याशिवाय आपण कधी वर जात नाही. आता ज्याचा त्याचा पर्सनल विषय आहे पण थोडंही आपण धार्मिक असलंच पाहिजे असं मला वाटते. कारण आपण थोडं म्हणजे दैविक ह्याच्यामध्ये जे लोक असतात ना त्यांचं तुम्ही बघा, म्हणजे त्यांचं ना जे लोक देवाला मानतात किंवा जे लोक अशा गोष्टी मानतात तर त्यांचं ना एक त्यांच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी असते, एक वेगळीच. त्यांच्यासोबत आपण बोललो तरी सुद्धा आपल्याला असं जाणवतंय की म्हणजे त्यांच्यात एक पॉझिटिव्हिटी असते, सकारात्मकता ऊर्जा आपल्याला सुद्धा तशा लोकांसोबत बसून उठून भेटून वाटते. तसं ह्याचं आहे उंबरठा लेपनचं. उंबरठा लेपन आपण सगळं पितृदोष, घरातली नकारात्मक ऊर्जा, परत आपलं जे काय घरात निगेटिव्ह वस्तूपासून मिळणारं काय आता आपल्याला माहिती नसते पण तोपर्यंत त्या वस्तूचं जे काय निगेटिव्हिटी आहे ती सगळी निघून जाते आणि आपल्याला एकदम शांत घरात फ्रेश वातावरण निर्माण होते. त्यामुळे जर गुरुवारी हे केलंच पाहिजे मला तर असं वाटते. कारण गुरुवारी आणि काय काय जण पौर्णिमेला वगैरे पण करतात पण गुरुवारी मंगळवारी आपलं साधारणतः करायचं ते चांगलं असते. त्या दिवशी म्हणजे त्याचं जास्त आपल्या म्हणजे चांगला परिणाम होते. आणि आता इथं माझं चाललेलं आहे बघा सगळी रुटीनची कामं. तर आता मी स्वयंपाक वगैरे निम्मा बनवून घेतलेला आहे, फ्लावरची भाजी वगैरे बनवून घेतलेली आहे पोरांना. आणि हे आहे माझं ना गुरुवारचं रुटीन. तर ते पण थोडंसं आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर गुरुवारचं हे माझं असं असते, सकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे, त्याच्यानंतर पोरांचा टिफिन वगैरे तयार केलेला आहे आणि कपडे वगैरे मशीनला लावून घेतलेले आहेत. एकीकडे म्हणजे घरातली साफसफाई सगळं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता फक्त ना मला जी काय आपलं हे आहेत म्हणजे एक्स्ट्राची काही कामं आहेत ती करायची आहेत. तर पोरांचं कसं आहे, आता शाळेला गेली ना पोरं तर पूर्ण दिवस आपल्याला एकदम असा रिकामा भेटतोय बघा, त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही परत दिवसाची एक्स्ट्रा कामं निघाली तरी. तर आता थोडीशी बनवायची होती बघा, पोरांनी टिफीला भाजी नेली आणि खाल्ली पण तीच भाजी. तर मग त्याच्यानंतर मला बनवायची होती गवारीची भाजी. तर गवारीच्या भाजीसाठी ना कढईमध्ये टाकलेलं आहे मोहरी जिरे आणि त्याच्यानंतर ते चांगलं असं तरतरून झालं की मग
टाकलेला आहे ठेचलेला लसूण आहे ना, तो ठेचलेला थोडासा लसूण टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर लसूण लालसर असा सोनेरी कलरचा झाला की मग कांदा टाकून घेतलेला आहे. आणि कांदा पण थोडासा असा जास्त काय नाही करपू द्यायचा नाही, थोडंसं मध्ये हलवून घ्यायचं. आणि थोडासा लालसर कलर आला की मग त्याच्यामध्ये टाकायचं आपली जी काय टोमॅटो वगैरे आहे ना, तर ते टाकून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि जी काय आपले साधे मसाले आहेत ना, घरचं काळं तिखट वगैरे ते टाकून घेणार आहे थोडंसं. आणि गवारी तर मी पहिल्यांदा ना तेलामध्ये चांगली मस्त अशी भाजून घेते. आणि काय होतंय, गवारी तेलामध्ये भाजली ना तर त्याला एक वेगळीच टेस्ट येते. आणि डायरेक्ट ज्यावेळेस आपण गवारीची भाजी करतो ना तर ती वेगळीच लागते, कारण भाजलेली नसते तेलामध्ये. तर अशी तेलामध्ये बघा कसे पूर्ण कलर चेंज झाला आहे आणि तेलामध्ये चांगली भाजून घेतलेली आहे. आणि ही भाजून घेतलेली गवारी तेलामध्ये टाकायची. आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकून थोडंसं पाण्याचा शिंतडा दिला आहे. आणि त्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त ओतलंय परत, कारण ज्यावेळेस गवारी शिजायची होती ना अजून, तर काय होतं, शिजल्यावर हे पाणी एवढं राहत नाही, पूर्ण पाणी असं आटून गवारी अशी फ्रायसारखीच होऊन जाते. तर शिजायला थोडं तर पाणी लागणार, म्हणून त्याच्यासाठी अगोदर आणि एक जीव सगळी गवारी होण्यासाठी ना काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट